बिग बॅश लीग मध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती. खूप सुंदर गोलंदाजीचा नजारा त्याने सुद्धा दाखवला होता. अगदी त्याची व्हिडिओ सुद्धा अलिबागचं क्रिकेट या चॅनलच्या माध्यमातून बरीचशी व्हायरल झाली होती. तोच माणूस या वेळेला आलेला. त्याला व्हायरल व्हायचं असेल तर मात्र ही व्हायरसभरी गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना निस्तनाभूत करायचं असेल तर ही पार्टनरशिप ब्रेक करावीच लागेल आणि तीच ब्रेक करण्याच्या उद्देशाने पॉवर प्ले संपल्यानंतर तो आलाय, त्याने टाकलाय फुल टॉस बॉल, डीप बॅकवर्ड पॉइंटला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत निशांत चेंडूच्या खाली. पंचांनी वेस्ट साइडचा नो बॉल घोषित केलेला आहे. रूल नंबर 21 पंच इथे मैदानामध्ये अंमलात आणत असताना वेस्ट साइड कमरेच्या खूप वरती होता. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, हा चेंडू आहे फ्री हिट. मानसने टाकलेला फुल टॉस बॉल किरण लटसाठी सुवर्ण संधी असणार आहेत आणि त्याने अजून एक फुल टॉस टाकलाय. बॉलला फक्त दिशा दाखवलेली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर खाली होती आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट फ्रंट फुटवर येऊन चेंडू लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह किरण लटच्या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तसं पाहायला गेलं तर एकाच गावातून येतात, एकाच संघाकडून खेळत असतात. त्यामुळे दोघांमध्ये अंडरस्टँडिंग चांगली आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळत आहेत आणि अशा वेळेला पुन्हा एकदा फुल टॉस. ना मुन्ना ना, ये गलती आपको बहुत महंगी साबित हो सकती है. कारण हा चेंडू वेस्ट साइडचा दुसरा नो बॉल या षटकातील असणार आहे. गोलंदाज सुद्धा चेंज होईल आणि त्याचमुळे हा नो बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी ओव्हर ड्युटीचे. नो बॉलवर फ्री हिट आलाय आणि षटकार सुद्धा मागील चेंडूवर लागला होता. सो फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे आणि अशा वेळेला या वेळेला लो व फुल टॉस बॉल मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचला तोपर्यंत सिंगल धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे. धावसंख्येमध्ये एकचा बदल होता. आता नागेशशी किरण लटला काय सांगत होता की फ्री हिटचा चेंडू तो असा का मारला, कारण काय. कदाचित स्ट्राइक रोटेट करणं जे कॅल्क्युलेट क्रिकेट किंवा कॅल्क्युलेट क्रिकेट प्रमाणे जे टार्गेट सेट केलं होतं की या ओव्हरमध्ये इतक्या धावा बनवायच्या आहेत, त्या धावा कदाचित आल्या असाव्या. आणि यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. वारंवार फुल टॉस बॉल तुम्हाला घातक साबित होऊ शकतात आणि तोच आघात यावेळेला नागेशच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. डीप कव्हर सीमारेषेच्या पार चौकार. सुद्धा फुलटॉस. जे चेंडू टाकले ते सर्वच्या सर्व फुलटॉस टाकलेले आहेत. गोलंदाजाला झालंय तरी काय, डोळ्याची वरची झोप उडली नसावी, कारण कदाचित व्हॅलेंटाईन वीक चालू आहे त्यामुळे सुद्धा कदाचित त्याची झोप उडली असावी. बऱ्याच शंका आहेत. गोलंदाज टेन्शन मध्ये आहे. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने मानस पुन्हा एकदा नागेशच्या विरोधामध्ये. हाही फुल टॉस चाललाय मैदानाच्या बाहेर. आला रे आला, नागेशच्या बॅट मधून षटकार आला. 6 धावा.
शीज या मैदानावर बरसताना पाहायला मिळतोय, धावा खोऱ्याने ओढताना पाहायला मिळतोय. आणि अशा वेळेला गोलंदाजाने आता सुद्धा टप्पा टाकलाय, बॉल चाललाय उंच उंच आणि ला नागेश शीद हेच सांगतोय, जब जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. जिंकायचंच आहे, जिंकणं हेच आम्हाला माहित आहे. MD वॉरियर्स या संघामध्ये मला का घेतलेलं आहे, जर घेतलंय तर मात्र कमाल करून दाखवावीच लागेल. जे 2 सामने झाले त्यामध्ये आपण अपयशी ठरलो होतो, परंतु नाही, हे आता आपल्याला करून दाखवायचंच आहे. आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा आहे. खराब गोलंदाजी त्याचा खरपूस समाचार घेत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. 2 षटकांच्या अखेरीस धावा स्कोर कार्डवर जर पाहिल्यात तर तब्बल 47 आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला या षटकाचं पृथक्करण पाहूयात. तब्बल 30 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. टोटल एका ओव्हरला या स्पर्धेमध्ये टोटल 30 धावा, सर्वाधिक धावा खर्च केल्यात मानस याने. 28 ऑलरेडी आल्या होत्या, पण 30 खर्च केलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आदित्य घाडगे यावेळेला गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. सडपातळ शरीर यष्टीचा हा खेळाडू लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आलेला आहे. आणि यावेळेला तेज तर्रार बॉल आउटसाइड दी लेग स्टंपला मिस करून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. एकेरी धावेने धावफलक 48 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे. मोठं टोटल ऑलमोस्ट 80 पर्यंत धावसंख्या पोहोचू शकते. किरण लट या वेळेला स्ट्राईक एंडला. स्लोवर 1 आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. स्वतः चेंडू अडवण्यासाठी गोलंदाज चेंडू खाली पोहोचले तोपर्यंत 1 धाव. आता बॅक करणं फार गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये कदाचित कमी धावा खर्च केल्या तर धावसंख्या 70 पर्यंत आटोक्यात राहू शकते. पण आदित्य घाडगेला विकेट्स मिळवाव्या लागतील, त्याचबरोबरीने डॉट बॉल सुद्धा टाकावे लागतील आणि मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवावं लागेल. ते करेल का? यावेळचा पहा, स्लोवर 1, क्षेत्ररक्षक फाईनले क्षेत्रामध्ये आहेत. चेंडू खाली आले, डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने प्रेशर क्रिएट होऊ शकतो. फलंदाजाला त्याची विचारसरणी बदलावी लागू शकते आणि त्याच विचारांमध्ये नागेश शीदने इथे मात्र दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे मात्र अपयश त्याच्या वाटी आलेला आपण पाहिलेला आहे. डॉट बॉल आलाय. आदित्य पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग वरून आलेत. चेंडूच्या वर चांगली पकड बनवले. नागेश शीदचा खेळ समाप्त. नागेश इज गॉन बॅक टू द डग आउट. क्रिकेटच्या या खेळामध्ये तुम्हाला बॅक करणं फार गरजेचं आहे. प्रॉमिस डे आपण साजरा केला कालच्या दिवसामध्ये आणि खरोखरच काही लोकांनी आपल्या गर्लफ्रेंडला प्रॉमिस केलं, काही लोकांनी आपल्या आईला प्रॉमिस केलं, काही लोकांनी आपल्या वडिलांना प्रॉमिस केलं, काही लोकांनी शिक्षकांना प्रॉमिस केलं, काही लोकांनी या क्रिकेटच्या खेळाला प्रॉमिस केलं. बऱ्याच लोकांनी बरीच प्रॉमिसेस केलेल्या आहेत. परंतु एक प्रॉमिस मेहनतीचं सर्वांनी करायला पाहिजे. प्रत्येकाने मेहनत करा, आयतं काही खाऊ नका, मेहनत करून खा. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आयुष बोगाडे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अलिबाग बिग बॅश लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. काय कमालीची गोलंदाजी या खेळाडूने केली होती. तोच आयुष यावेळेला येतोय या संघाचं आयुष्य बदलवून टाकण्यासाठी. यावेळचा तेज तर्रार बॉल, LBWचा लाऊड अपील. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची भरपूर कमी होती कारण पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप होती.
तो इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंपचा होता. त्याचमुळे पंचांनी नकारात्मक उत्तर दिलेलं आहे. खूप चांगला डिसिजन, पंचांचं कौतुक करेन. जेपी पॅनलने या स्पर्धेमध्ये काय अंपायरिंग केलेली आहे. सर्वच्या सर्व डिसिजन जे आपण पाहिलेले आहेत ते योग्य होते. असंच आपण म्हणूयात. पुन्हा एकदा जाऊयात या स्कोर कार्डकडे, जिथे धावसंख्या 50 झालेली आहेत 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. किरण लट स्ट्राईक एंडवर आहे. कदाचित मोठा स्ट्रोक येऊ शकतो या बॉलवर, आणि तो आलाय, तो चाललाय बॉल, पण नाही, कदाचित मिस टायमिंग आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ओमकार ठोंबरे चेंडू खाली अगदी उभा होता, नजरा ठेवून होता, नजरा रोखून त्याने श्वास रोखून बॉलला पकडलाय. किरण लट सुद्धा चाललाय मैदानाच्या बाहेर. मास्टर 2.5 चेंडूंची समाप्ती झालेली आहे. 47 धावा 2 षटकांच्या अखेरीस होत्या. पहिला चेंडू वाईड बॉल पडला, त्यामुळे 48 झाल्या. त्यानंतर आपण पाहतोय अजून जर विचार केला तर 2.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 50 धावा, आणि त्या बदल्यात जर विकेटच्या कोण्यामध्ये जर नजर फिरवली तर 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो डेफिनेटली आदित्य घाडगेने केलेली ही गोलंदाजी, कमबॅकिंग स्पेल, टर्निंग पॉइंट ऑफ द इनिंग असं सुद्धा आपण म्हणूयात. आणि अशा वेळेला हसनैन कुरेशी एक महाकाय बलाढ्य शरीरयष्टीचा खेळाडू या वेळेला मैदानामध्ये येतोय. त्याच्या बॅटला बॉल लागला की मैदानाच्या बाहेर जातो, हे आपण नेहमी पाहिलेलं आहे. परंतु बॅटला बॉल लागेल का, हे देखील मोठे प्रश्न आहेत. आदित्य घाडगे काय करतोय शेवटच्या बॉलवर. यावेळचा बॉल उंच गेलाय, मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक यश जंगली चेंडूच्या खाली, प्रॉपर जजमेंट, वेल जज कॅच पकडले. आदित्य घाडगे आणि जय हनुमान मिळकतकर संघाला आणखीन एक सफलता. त्या उलट मी म्हणेन 3 षटकांच्या अखेरीस फक्त 50 धावा, ज्या धावा 2 षटकांच्या अखेरीस 47 होत्या. ओव्हर टू यू डीजे मास्टर. जर तुम्ही मिळकतकार संघाचे समर्थक असाल किंवा नसाल हे मला माहित नाहीये, परंतु जे जे प्रेक्षक मैदानावर उपस्थित आहेत, लाईव्ह जोडलेले आहेत, त्यांनी टाळ्या आदित्य घाडगेसाठी वाजवल्या तर काय हरकत नाहीये. काय कमालीचं स्पेल त्याने टाकलेलं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 47 धावा असताना तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये तो आला. व्हाईट बॉलची 1 धाव आणि त्यानंतर 2 धावा, 3 धावा आणि 3 विकेट्स मिळवल्या. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग बाय आदित्य घाडगे. शेवटचं षटक टाकण्यासाठी मॅन फ्रॉम केतकीचा मळा, रायगड प्रीमियर लीग खेळणारा हा खेळाडू या वेळेला शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय. आदित्य ने टाकलेली गोलंदाजी, परंतु निशानने ती खराब केली असं मी म्हणेन. 50 मध्ये 6 ऍड होतील. अब तक 56 षटकार 6 धावा. काय करायचं आहे पहा, तुम्हाला विचार करावा लागेल. 1 मिनिट विचार करा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. निर्णय घेतल्यानंतर तो सफल करण्याची जबाबदारी तुमच्यावर असणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. आयुष ने या वेळेला स्लॉट मधील मिळालेल्या चेंडूला अगदी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट कनेक्ट केलंय. मिडविकेट क्षेत्रामधून फरार केलंय बॉलला, आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. फाईनलेग क्षेत्रामध्ये कोणतीही चुकी नाहीये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मोठा फटका खेळल्यानंतर एक मोठी विकेट मिळालेली आहे जय हनुमान मिळकतकर संघासाठी. फलंदाज बाद.
गणेश जायनाखवा या संघामध्ये आपल्याला फाईन लेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. त्याची सुद्धा फलंदाजी खूप चांगली होऊ शकते आणि अशा वेळेला न्यू बॅटर भागेश चौलकर या वेळेला फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. पाहूया, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताच संबंध आलेला नाहीये, मिलन झालेलं नाहीये. मिलन होणं फार गरजेचं होतं आणि अशा वेळेला निशांत पाटील उर्फ रसेलने काय कमालीचा स्पेल सादर केलेला आहे. रफ्तार भरी गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. शेवटचे 3 बॉल बाकी. यावेळचा फटका ताकद आहे, उंच गेलाय आणि लांब सुद्धा षटकार. ठोकणार तर षटकारच ठोकणार आणि याच उद्देशाने मैदानामध्ये आला होता. भागेसाठी टाकलेला हा परफेक्टली वाईड यॉर्कर आपण पाहिलेला आहे. ॲक्युरेट यॉर्कर होता. 1 धाव आलेली आहे. एका धावेच्या मदतीने 63 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. रोशन मॅन फ्रॉम लोणारे या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने पटकावला होता असा रोशन या सीझनमध्ये खूप कमालीचं क्रिकेट त्याने खेळलेलं आहे शिवशक्ती लोणारे संघाकडून. आणि आज MD वॉरियर्स या संघाकडून खेळत असताना बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लागला, क्षेत्ररक्षक आहे, थोड्या अंशी फंबल झालेत. दुसरी धाव सुद्धा कदाचित पूर्ण होणार नाहीये कारण इथे मात्र फलंदाज स्ट्राइक एंडला रनआउट झालेले आहेत. परंतु एका धावेच्या मदतीने 64 धावा जरूर झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 65 धावांचं टार्गेट आहे. मागील मॅच जय हनुमान मिळकतकार संघाने अशाच पद्धतीची खेळली होती. तिथे 63 धावा त्यांना बनवायच्या होत्या आणि शेवटच्या 3 बॉलवर 17 धावांची आवश्यकता असताना सुमित भगतने तो कारनामा केला होता आणि प्रथम या मॅच या सीझन मध्ये त्यांनी पहिला विजय या स्पर्धेमध्ये प्राप्त केला होता असं आपण पाहिलंय. परंतु MD वॉरियर्स या संघाचा विचार केला ना तर अलिबाग एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा सुमेध पत्रे त्यांच्याकडे आहे. त्याची धारदार शस्त्र जर पहिल्या ओव्हरमध्ये जर चालली तर मात्र त्या धारदार शस्त्रांनी जे वार होतील, ज्या जखमा होतील, त्या जखमांवर तुम्हाला कोणतंही औषध लावता येणार नाही आहे कारण त्या लवकर माठणाऱ्यातला किंवा लवकर बुजणाऱ्यातल्या त्या जखमा नसणार आहेत. त्यामुळे विचारपूर्वक फलंदाजी करावीच लागणार आहे. 65 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे, ते वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच MD वॉरियर्स स्थळ संघाकडून पाहायला मिळेल. परंतु बनवण्याचा प्रयत्न पाहायला चांगला मिळेल का सांगण्यासाठी, ऐकवण्यासाठी मैदानात टीम उतरलेली आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये मी परिवर्तन करतोय. ऐकूयात आवाज प्रीतेश पाटील यांचा. ओव्हर टू यू डीजे मास्टर. येते आगरसुरे संघ आणि श्रीनय ट्रान्सपोर्ट संघ आणि आगरसुरे संघ या ठिकाणी यायचा आहे. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. श्रीनय ट्रान्सपोर्ट चेंड्रे आणि यश स्पोर्ट BCC आगरसुरे नाणेफेकीचा कौल आपण करूया. BCC आगरसुरे प्लीज या ठिकाणी यायचंय. श्रीनय ट्रान्सपोर्टचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. कॅप्टन जरा लवकर या. मृणाल लवकर मृणाल.
खूप चांगली बॅटिंग मृणालने केली या मॅचच्या अगोदर 75 धावा आपण पाहिल्यात धावफलकावरती. आता पुन्हा पाहूया या ठिकाणी श्रीनगर ट्रान्सपोर्टमध्ये सामना होणार आणि एका ठिकाणी आपण पाहतो बॅटिंग आपण या ठिकाणी दोन दिग्गज खेळाडू बॅटिंगच्या आतमध्ये उतरले खास करून मैदानामध्ये. पारंपरिक जोडी आपण पाहतो एका ठिकाणी सुमित आहे. त्या अगोदर आपण नाणेफेकीचा कॉल करून घेऊया. मृणाल प्लीज या ठिकाणी यायचं लवकर. श्रीनगर ट्रान्सपोर्ट्स विरुद्ध सामना खेळला जाईल तर अगरसूर या संघामध्ये दोन्ही संघाला भरपूर शुभेच्छा. आणि आपण नाणेफेकीचा कॉल कोण बोलेल? श्रीनगर. श्रीनगर ट्रान्सपोर्टने या टायमाला नाणेफेकीचा कौल सांगितला आणि आलाय तो मात्र टेल्स. आपण निर्णय काय घेतला भाई? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणारा बेस्ट ऑफ लक. जास्त प्रश्न विचारत नाहीये. धन्यवाद मृणाल. आपण खूप थकलात कारण थकला तर नाही आहे पण मॅच चालू आहे. मृणाल काय सांगाल का तुमची आता मात्र बॅटिंग आहे. या अगोदरही आपण पहिली बॅटिंग घेऊन या ठिकाणी तुम्हाला बॅटिंग मिळाली आणि धावांचा खूप मोठा डोंगर बनला. आता पण तसं होईल का? नक्की 50-55 रन करायचा प्रयत्न करू. तेवढे आमचे बॉलर आहेत चांगले. नक्की तुमचा संघही खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. वळूया आता मात्र ज्या ठिकाणी धावांचा पाठला करण्यासाठी मिळकतकार संघ मैदानामध्ये उतरलाय. एका ठिकाणी दोन्ही जिद्दी टीम आहे. इकडे MD वॉरियर्स विरुद्ध मिळकतकार संघ. आपण पाहूया कॉमेंट्री बॉक्सवर या ठिकाणी आहे म्हणजे प्रितेश. ओल्ड कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू धनंजय. वळूया मैदानाकडे जेथे बिगुल वाजले. षटक क्रमांक पहिला घेऊन अलिबाग एक्सप्रेस सुमेध पत्रे. ओहो, पहिला चेंडूवर आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मिळकतकार या संघाला. आणि जर या धावांचा पाठलाग करायचा आहे तर कर्णधारावरती फार मोठी जबाबदारी असणार आहे. समोर एक तगडा बॉलिंग अटॅक आहे. MD वॉरियर्स संघाकडे आपण पाहिलं ना, 4चे 4 गोलंदाज अगदी अव्वल दर्जाचे आहेत. त्यांना सामोरा मिळकतकार संघ कसा जाईल? राईट मोर विकेटने सुमेधचा हा चेंडू टायमिंग प्रॉपर, कनेक्शन दर्जेदार. वाडेल टिपणीकडच्या बाहेर सुमित भगतच्या बॅट मधनं अफलातून अद्वितीय षटकार. हीच तर ओळख आहे सुमित भगत या बॅट्समनची. मैदानावरती आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी तो मात्र करतोय. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयासाठी एकंदरीत 65 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट तसं पाहायला गेलं चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. पाहूया कोणता संघ असेल जो सुपर 8 साठी क्वालिफाय होईल. दोन्ही संघांदरम्यान क्रिकेटचं जबरदस्त द्वंद्व पाहायला मिळते. ओहो, फटका फसला, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. पहिलं षटक फार इम्पॉर्टंट असणार आहे. आपण पाहतोय अलिबाग एक्सप्रेस अशी बिरुदावली मिरवणारा किंबहुना अलिबागचा एक अव्वल दर्जाचा गोलंदाज सुमेध पत्रे मैदानावरती गोलंदाजी करतोय. स्पीड गन खऱ्या अर्थानं धडाडती तोफ आहे. संघाचा कर्णधार आहे आणि तो मात्र P1च्या षटकामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावरती घेत असताना सुमेध पत्रे याचा षटकातील पुढला चेंडू. ओहो, फटका फसलाय, मिस टाइम. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. लॉंग चेस आहे. कॅच मात्र होऊ शकला नाहीये. एफर्ट्स कमालाचे पाहायला मिळाले. शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळाले. अगदी विरुद्ध दिशेने धावत अजिंक्यने चांगला पाठलाग केला. कॅच मात्र झाली नाहीये. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 10 धावा. डबल डिजिट मध्ये आता धावसंख्या पाहायला मिळते. P1चं षटक फार महत्वाचं आहे कारण 4 ओव्हरमध्ये 65 धावांचा पाठलाग करायचा म्हटलं ना तर प्रत्येक चेंडूवरती हाणामारी ही करावीच लागेल. अटॅक करावाच लागेल. मनगटातील ताकद आता मिळकतकार संघाच्या फलंदाजांना मैदानावरती दाखवून द्यावी लागेल. ओहो, ते टरार चेंडू पाहायला मिळतोय. हिट द डेक स्वरूपाची गोलंदाजी. आता मात्र सुमेधला सूर गवसलाय, रिदम मिळालाय आणि तो मात्र आपल्या नेहमीच्या ढंगामध्ये गोलंदाजी करतोय. क्या बात है, क्या बात है. मागील चेंडू अगदी वेगात टाकला. वेग ही सुमेधची ओळख आहे. वेग ही सुमेधची ताकद आहे आणि त्याच्यावरतीच भर देत असताना तो मैदानावरती शानदार गोलंदाजी करतोय. ओहो, यावेळी अप्रतिम टायमिंग. चेंडूला विरकावून दिले.
काव कॉर्नर सीमा रेषे बाहेर या जंगलीच्या बॅट मधनं ऑफसम फिनिशिंग आणि रमण शेटकर. जे जे संघ अलिबाग प्रीमियर लीगच्या सुपर 8 साठी क्वालिफाय झालेले आहेत आणि जे अजून 2 संघ क्वालिफाय होणार आहेत त्यांच्यासाठी सूचना आलेली आहे. उद्या 8च्या 8 संघांनी ठीक 6:30 वाजता ग्राउंडवरती रिपोर्टिंग करायची आहे आणि 6:30 वाजताच या मैदानावरती लॉर्ड्स उडवले जाणार आहेत सुपर 8 चे. ही सूचना सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणाऱ्या प्रत्येक संघासाठी आहे. आणि लॉर्ड्स मध्ये पहिला सामना कोणत्याही संघांचा लागू शकतो, त्यामुळे 8च्या 8 संघ नायकांनी ठीक 6:30 वाजता मैदानावरती उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. वळूया मैदानाकडे, जेथे पहिल्या षटकामध्ये तुफानी फलंदाजी पाहिली. गोलंदाजीला अनुभवी गोलंदाज प्रमोदाला पहिल्या चेंडूवरती मोठा मोहरा त्याने टिपला, मोठा मासा गळाला. सुमित भगत बॅक टू द पवेलियन, बिग ब्लो. मैदानावरती प्रमोदचं कौतुक करावं लागेल. आपण पाहायला गेला तर तब्बल 45च्या घरामध्ये तो आहे आणि अजूनही त्याचा फिटनेस कमालीचा पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं प्रमोदच्या फिटनेसचं कौतुक ते करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठी शिकार केले नवीन खेळाडू एलिगंट लेफ्ट हँडर निमिष पाटीलाला बॅटिंग करण्यासाठी. मान फ्रॉम नवखर, ज्या ज्या वेळी सामना अडचणीमध्ये असतो, संकटामध्ये असतो, त्या त्यावेळी नेहमी तारणहाराची भूमिका निमिष पाटील बजावत असतो. एक शैलीदार डावखुरा फलंदाज ही त्याची ख्याती आहे आणि तो पाहूया संघ अडचणीमध्ये असताना कशा पद्धतीने फलंदाजी करेल. मागील मॅच मध्ये निमिष मात्र संघाच्या मदतीला धावून आला होता. त्याने अत्यंत फ्लातून नॉक खेळला होता. हा सामना वेगळा आहे. आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. समोर दमदार गोलंदाजी करतायत प्रमोद. समोर पाहूया निमिष कशी बॅटिंग करेल. ओहो, चेंडू चांगल्या टप्प्यावरती परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. प्रमोद पाटील अजिबात संधी देत नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघाला. पहिल्या षटकामध्ये धावांची गती, धावांचा प्रवाह अगदी वेगाने होता, पण आता मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये त्या धावा पूर्णपणे थांबल्याचे चित्र पाहायला मिळते. या जंगलीवरती सर्वांच्या नजरा आहेत. या खेळाडूकडे ते कपॅसिटी आहे, या खेळाडूकडे ते कसब आहे. जर तो इथे लागला तर ही धावसंख्या सुद्धा तो कंप्लीट करू शकतो. समोर प्रमोद पाटीलला आपण पाहतोय. त्याची गोलंदाजी सामन्यामध्ये रंग भरत असताना काय बहरदार गोलंदाजी प्रमोद याने केली. अगदी टाईट मारा करतोय तो. ओहो, क्या बात है. व्हॉट आउटस्टँडिंग बॉलिंग बाय प्रमोद पाटील. प्रमोदच्या गोलंदाजीमध्ये दार आहे, अचूकता आहे आणि वेग देखील आहे. काय बॉलिंग चाललंय, काय बॉलिंग चाललंय. एक्सलंट बॉलिंग बाय प्रमोद. आपल्या गोलंदाजीमधील वैविध्यता प्रमोद दाखवून देतो मैदानावरती. अजून एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. या षटकामध्ये धावा पूर्णपणे थांबवलं चित्र पाहायला मिळतंय. ज्या पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या होत्या ना, त्या पद्धतीने या षटकामध्ये मात्र धावा अजिबात येत नाहीयेत. या षटकामध्ये प्रमोदने पूर्णपणे डॅमेज कंट्रोल केले आणि खऱ्या अर्थानं संघाला जो परफॉर्मन्स पाहिजे होता ना, तो प्रमोदने सुंदरपणे मैदानावरती सादर केलाय. धावफलकावरती 18 धावा. यावेळी निमिषला जागा मिळाली. चेंडूला फेकून दिला तर सीमा रेषे बाहेर, लॉग ऑनच्या बाहेर निमिषने लगावलेला हा मॅग्निफिसंट षटकार. धावफलकावरती पाहायला मिळतात
प्रमोदच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल. शेवटचा चेंडू या षटकातील प्रमोद सज्ज होतोय. यावेळी फटका फसलाय. मिस टाइम जल होणार का? क्षेत्ररक्षकाला डाऊन द बॉल आणि त्याने मात्र अगदी हातामधला हा कॅच ड्रॉप केलाय. आता मात्र 12 चेंडू 40 धावा असं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळतंय. सामना रोमांचक रंगतदार स्थितीमध्ये. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकणार, कोणता संघ विजयश्री प्राप्त करणार? एका बाजूला एमडी वॉरियर संघ तर दुसऱ्या बाजूला गोरख कडवे पुरस्कृत मिळकतकार संघ पाहायला मिळतोय. निमिष पाटील, यश जंगली असे दोन बॅट्समन मैदानावरती जरूर आहे, पण मैदानावरती आपण पाहतोय एमटी वॉरियर्स संघाकडे असलेला बॉलिंग अटॅक ही एमटी वॉरियर्स थर्ड संघासाठी जमेची बाजू आहे. आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा संघ मैदानावरती परफॉर्मन्स करतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट त्यांचेच कट्टर समर्थक गोरख कडवे यांचा संघ पाहायला मिळतोय. पाहूया या संघर्षात्मक लढतीमध्ये कोणता संघ विजयश्री प्राप्त करेल. पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय, जे संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय करणार आहेत त्यांनी उद्या ठीक 6:30 वाजता मैदानावरती रिपोर्टिंग करायचं आहे. पहिला सामना कोणत्याही संघात लागू शकतो, त्यामुळे सर्वच्या सर्व संघाने उद्या ठीक 6:30 वाजता मैदानावरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजीला आयुष बोकाडे. मागील 2 हंगाम या गोलंदाजाने आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने गाजवलेत. युवा आहे पण या गोलंदाजाकडे एक वेगळाच दर्जा आहे. प्रत्येक मैदानावरती याने चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स केलाय. पाहूया आता आयुष बोकाडे कशी गोलंदाजी करेल. पहिला चेंडू वाईट पाहायला मिळतोय. अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. आता इक्वेशन 12 चेंडू 39 धावा. प्रत्येक चेंडू नंतर आव्हान इक्वेशन समीकरण बदलत चाललंय. सामना आपण पाहतोय रंगतदार स्थितीमध्ये आहे. हवेमध्ये थंडी आहे पण मैदानामध्ये आपण पाहतोय पूर्णपणे गरमागरमीचं वातावरण. सामना कोणता संघ जिंकणार? फुल टॉस मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये अपयश आलं. हा चेंडू मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करता आला असता तर निश्चितपणे फायदा मिळाला असता मिळकतकार संघाला. सिंगल निशी धाव फलकावरती एका धावेची ऍडिशन होते, पण आता 11 चेंडू 38 धावा. मोठे फटके जाता वाचू शकतात मिळकतकार संघाला. हे मोठे फटके खेळण्याची जबाबदारी कोणता खेळाडू आपल्या खांद्यावरती घेणार? आता मात्र ही रिस्पॉन्सिबिलिटी या दोन्ही खेळपट्टीवरती स्थिर स्थावर झालेल्या खेळाडूंना आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल आणि त्या अनुषंगाने मैदानावरती आपला खेळ प्रस्तुत करावा लागेल. ओहो, स्लोवर वन टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे, कमालीची गोलंदाजी. आयुष बोकाडे काय बहरदार गोलंदाजी करतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आयुष्याने अद्यापपर्यंत केले. या षटकामध्ये फलंदाजाने त्याने पूर्णपणे रोखून ठेवले. धावा अजिबात देत नाहीयेत. कंजूसी करतोय. मोठ्या फटक्यां वाचून वंचित केला जाते. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असताना आयुष कमालीची गोलंदाजी करतोय. समोरचा संघ मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. ते मोठे फटके लागत नाहीयेत. निमिष पाटील पाहायला मिळतो स्ट्राइक एंड वरती. यावेळी फटका गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, स्वीपरला सिंगलच मिळेल. सिंगल डबल मध्ये डिलिंग करणं भागणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. त्यांना आवश्यकता आहे मोठ्या स्ट्रोकची. मोठे फटके अजिबात येत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले काही मोठे स्ट्रोक, पण त्यानंतर धावसंख्येचा आलेख पूर्णपणे पडलेला पाहायला मिळतोय. किंबहुना फलंदाजी करत असताना सुमित भगत बाद झाल्यानंतर कुठेतरी दबाव पाहायला मिळतो मिळकतकार संघाला. हा दबाव, हे प्रेशर, हे दडपण चुगारून जर मैदानावरती खेळ झाला ना तर निश्चितपणे मिळकतकार संघ सुद्धा या मॅच मध्ये येऊ शकेल. 9 चेंडू 36 धावा. आता मात्र 9 चेंडूवरती पाहिजेत 6 मोठे फटके. चेंडू चांगल्या टप्प्यावर. आयुष, क्या बात है. भन्नाट गोलंदाजी. आयुषची गोलंदाजी सामन्यामध्ये रंग भरते आणि एमडी वॉरियर्स थर्ड संघाला मात्र आपण पाहतोय पूर्णपणे डॉमिनेट करत असताना आयुषने टाकलेलं एक कमालीचं षटक. क्या बात है. आता मात्र 8 चेंडू 36 धावा असं इक्वेशन. हे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट असणार आहेत. यावेळी चेंडू अचूक पिक केला, त्याला डिलिव्हर्ड केले. तटकाऊ कॉर्नरच्या बाहेर बॅट्समन या जंगलीच्या बॅटमधनं आलाय जंगली षटकार.
काय स्पेक्टॅक्युलर फटका लगावला. स्लॉट मध्ये चेंडू होता बॅट्समन यशच्या आणि त्याने मात्र लगावलेला हा प्रेक्षणीय षटकार श्रीनाईट ट्रान्सपोर्ट चेंडू संघाच्या खेळाडूने टॉस बॉक्सच्या इथे जमायचा आहे. नेक्स्ट बॉल, फटका फसलाय, मिस टाइम, झेल टिपला गेलाय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि येथे मात्र यश जंगलीच्या खेळीचा झाला अंत. मोठी विकेट. तिचे मैदानावरती आयुष पोकाडने मोक्याच्या क्षणी काय गोलंदाजी केले. किंबहुना आयुषचे हे षटक सामनाला कलाटणे देणारं पाहायला मिळालं. महत्वाच्या क्षणी आयुषने केलेली गोलंदाजी खऱ्या अर्थानं एमटी वॉरियर्स संघाला स्ट्रॉंग अवस्थेमध्ये आणणारी पाहायला मिळाली. अंतिम षटकाचा खेळणं शिल्लक आहे, जिथे विजयासाठी 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 30 धावांची. अंतिम षटकामध्ये काय घडेल पाहूया. कोणता गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येईल. शेवटच्या षटकासाठी आयुष साखरकर गोलंदाजी करण्यासाठी येतोय एमटी वॉरियर्स स्थळ या संघाच्या माध्यमातून. पाहूया आयुष कशी गोलंदाजी करेल. पण मैदानावरती टार्गेट आपण पाहतोय इक्वेशन समीकरण 6 चेंडू 30 धावा. खडतर आव्हान पाहायला मिळते, थोडासा कठीण आव्हान पाहायला मिळते. निमिषच्या मनगटामध्ये ती ताकद आहे, निमिषकडे ती क्षमता आहे. पण निमिषला सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडूवरती 5 मोठे फटके मारावे लागतील. आयुष साखरकरला आपण पाहतो एक उद्योन्मुख खेळाडू आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये अगदी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आयुषने प्रभावशाली गोलंदाजी केले आणि तोच गोलंदाजीला आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू आयुष्याचा, फुल टॉस, त्याच्यावरती केले आक्रमण, हवाई हल्ला, एअर स्ट्राईक, हवाई फायर, चेंडू सीमारेषे बाहेर आलाय. वेलकम षटकार. फुल टॉस वरती आक्रमण. आता 5 चेंडू 24 धावा. आयुषने प्रयत्न केला होता यॉर्क चेंडू टाकण्याचा, पण त्याचा कंट्रोल निसटला. त्या चेंडूचं कन्वर्ट झालं फुलटॉस मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि एक वेगळा कॉन्फिडन्स निमिषला मिळालाय. याआधी निमिष स्ट्रगल करत होता, संघर्ष करत होता, पण हा षटकार आल्यामुळे निमिषला सुद्धा वेगळ्या आशा निर्माण झाल्यात. किंबहुना या षटकारानं मिळकतकार संघासाठी आशा पल्लवित केल्यात, आशा उंचवलेल्या आहेत. पाहूया काय घडेल या मॅच मध्ये. 5 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. आयुष साखरकर सज्ज होतोय पुढला चेंडू घेऊन. या चेंडूवर फटका खेळलाय जरूर, पण हा फटका फसला. रोशनने टिपलाय शानदार झेल आणि फलंदाज निमिष पडेल जाईल बॅक टू द पवेलियन. काय घडेल मैदानावरती. जर आपण पाहिलं तर आयुषने महत्वाच्या क्षणी विकेट प्राप्त केले आणि त्याचमुळे सामन्यामध्ये मात्र आपण पाहतोय सध्या तरी एमटी वॉरियर्स स्थळ संघाचं वर्चस्व पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी गणेश जायनाखवा पाहायला मिळतोय. पाहूया गणेश जायनाखवा मैदानावरती गेल्यानंतर कशा पद्धतीने कामगिरी करेल. सामना अगदी क्रुशल मोमेंटला आलाय. सामन्यामध्ये रंगतता पाहायला मिळते. त्या सामन्यामध्ये कमालीची रोमांचकता अनुभवास मिळाली अद्यापपर्यंत. 4 चेंडू 24 धावा म्हणजे पाहिजे 4 चेंडूवरती 4ही मोठे फटके. काय घडेल या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकेल. एमटी वॉरियर्स स्थळ संघ सध्या डॉमिनेट करतोय. आयुष साखरकर हा युवा खेळाडू मैदानावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय.
गणेश सज्ज झाला बॅटिंग करण्यासाठी. पाहूया कशा पद्धतीने हा सामना रंगेल. एक वेगळ्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळते नवीन आलेला फलंदाज गणेश याच्यासाठी. स्लोवर वन, त्याच्यावरती फटका मोठा खेळलाय, लॉंग ऑनच्या बाहेर, फ्लॅट फ्युरियस फंटॅस्टिक फॅब्युलस षटकार. Thank you very much, DJ. धावा करायच्या होत्या आणि या मॅच मध्ये 3 चेंडू मध्ये 18 धावा असं इक्वेशन. म्हणजे जो निकाल आपण मागील मॅच मध्ये पाहायला मिळाला त्याची पुनरावृत्ती मिळखतकार करेल की एमडी वॉरियर थर्ड संघ या सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त करेल. आयुषला कमबॅक करावा लागेल, कारण आयुषला जर आपण पाहिलं ना त्याच्या नेहमीच्या स्ट्रेंथ वर तो गोलंदाजी करत नाहीये. अगदी तिन्ही चेंडू त्याने फुलटॉस स्वरूपाचे टाकलेत. त्यामुळे कुठेतरी आयुषला कमबॅक करत असताना चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं फार महत्वाची आहे. एमडी वॉरियर्स थर्ड संघाचा आपण विचार केला तर थोडासा दबाव पाहायला मिळतोय आयुषवरती. 3 चेंडू 18 धावा, काय घडेल मैदानावरती. गणेशने गेल्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यामुळे सामन्यामध्ये रोमांच निर्माण झाले. हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय पण चेंडू फरार होतोय सीमा रेषे बाहेर. चौकार. चौकार आलाय आणि आता इक्वेशन 2 चेंडू 14 धावा. फायटिंग स्पिरिट पाहायला मिळते. काय बॅटिंग करतायत. समोर मोठं लक्ष असताना मिळकतकार संघाचे फलंदाज, पण आता मात्र आपण पाहतोय कुठेतरी मिळकतकार संघ मागे पडलेला पाहायला मिळतोय. एमडी वॉरियर संघाची सरसी या मॅच वरती होत असताना पाहायला मिळते. आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा हा संघ आता या मॅच वरती पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 14 धावा. आयुष्याचा पुढील चेंडू. ओहो, हा चेंडू मात्र चांगला टाकलाय आणि आता मात्र आपण पाहतोय एमडी वॉरियर्स थर्ड संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. 1 चेंडू 13 धावा. काही चुका झाल्या, अगदी काही मिस्टेक झाल्या आणि त्याचमुळे आपण पाहतोय सरपंच सविता गोरकडवे पुरस्कृत मिळकतकार संघ पूर्णपणे बॅकफुट वरती आता पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आयुष बोकाड्याने. तिसरं षटक खऱ्या अर्थानं गेम चेंजिंग ओव्हर पाहायला मिळालं आणि त्या षटकाने या सामन्याची बाजी पूर्णपणे पलटवली. त्या षटकामध्ये आयुषने केलेली गोलंदाजी सुंदर होती, पण आयुष साखरकर थोडासा महागडा ठरलाय. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन स्वरूपाचा आणि येथे मात्र फलंदाज ओमकारला बीट केले आणि एमडी वॉरियर्स तळ आमदार साहेबांच्या संघाने अगदी थाटामाटामध्ये केलाय. सुपर 8च्या फेरीमध्ये प्रवेश.